पहिलरू पाठांची अशी साईज पाहून तुमच्या सुद्धा डोळ्याचं पारणं फिटेल। पण बघा मित्रांनो, याच्या मागं काय काय करावं लागतं। पहिले तर अशा प्रकारच्या पहिलरू पाटा बनवायच्या असतील तर चांगल्या प्रतीचा बोकड वापरा आणि शेळ्यांना सुद्धा चांगल्या प्रतीच्या दुधाच्या शेळ्या ठेवा आणि त्याच्यानंतर त्यांना कमीत कमी 12 ते 14-15 महिने लागवड करू नका। त्यानंतरच तुमच्या पहिलरू पाठा अशा पद्धतीच्या बनणार आहे। तुम्ही समोर दिसत असलेली शेळी 35,000 रुपयाला मागून सुद्धा त्यांनी दिली नाही, कारण पहिलरू वेतामध्ये ह्या अशा पद्धतीच्या, आता तुम्हाला सांगतो, तीन पिल्लं तर सहज ही देते आणि पहिलरू पाट आहे। तर बघा, अशा पद्धतीच्या पहिलरू पाटा जर बनवायच्या असेल, आता तुम्हाला खोटं वाटत असेल तर काशेचा गाला बघा, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल। 35,000ला मागून सुद्धा अशी शेळी दिली नाही, तर बघा काय सिस्टम मस्त भारी आहे। तर अशा पद्धतीच्या शेळ्या जर पाळल्या आणि असे शेळी पालन जर केलं तर ते सक्सेस होऊ शकतं। पूर्णपणे सुक्या चारा, मोरघास, तूर भुसा, हरभरा भुसा याच्यावर आहे। व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा।